30 जून 2026 रोजीची तारीख होती. मंगळवारचा दिवस होता. दुपारचे 12 वाजलेले होते. नेहमीप्रमाणे शाळेत मुलं शिकत होते. हसण्या खेळण्याचा आवाज येत होता. पण दुपारच्या 12 वाजण्याच्या सुमारास एका नामवंत शाळेच्या मुख्याध्यापिकेच्या कॅबिनमध्ये जो काही भयंकर प्रकार घडला त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलाय. एका विद्यार्थ्यानं आपल्याच शिक्षकावर ज्या पद्धतीनं त्यानं कांड केलं ते ऐकून तुमच्याही पायाखालची जमीन सरकल. या हल्ल्यामागचं नेमकं कारण काय होतं आणि नेमकं त्या विद्यार्थ्याने असं काय केलं ते देखील आपल्याला जाणून घ्यायचंय. मित्रांनो, लिटल फ्लावर स्कूल छावणी परिसर आहे छत्रपती संभाजीनगर मधील. येथे एक मुलगा थेट मुख्याध्यापिकेच्या म्हणजे सुवर्णलता मेनेकांती यांच्या कॅबिनमध्ये प्रवेश करतो. त्याच्या चेहऱ्यावर कसला तरी राग स्पष्ट दिसत होता. मुख्याध्यापिकेला टीसी मागण्याचा प्रयत्न करतो. मात्र याच वेळेस तुला जर टीसी हवा असेल तर अगोदर अर्ज दे आणि शाळेची थकबाकी भर असं मुख्याध्यापिका तिला सांगतात. मात्र विद्यार्थी त्याच वेळेस म्हणतो की मी अर्ज देणार नाही, मला तसाच दाखला पाहिजे, मला टीसी पाहिजे. मात्र मुख्याध्यापिका म्हणतात अर्जाशिवाय नियमाशिवाय तुला टीसी देता येणार नाही. मग ठीक आहे, माझे वर्ग शिक्षक विशाल फ्रान्सिस दुसिंग यांना आत्ताच्या आत्ता इथे कॅबिनमध्ये बोलवा असं तो विद्यार्थी मुख्याध्यापिकेकडे मागणी करतो. मुख्याध्यापिका त्याच वेळेस वर्ग शिक्षक विशाल दुसिंग यांना कॅबिनमध्ये बोलावून घेतात. दुसिंग सर आतमध्ये आले आणि खुर्चीवर बसले की मुख्याध्यापिका आणि शिक्षक हे समोरासमोर बसलेले असतात. तो विद्यार्थी बाजूला उभा राहिलेला असतो आणि याच वेळेस दोघांमध्ये चर्चा होते आणि अचानक त्या कॅबिनमधील शांतता भयंकर स्वरूपामध्ये बदलून जाते. नेमकं लक्षात घ्या, ज्यावेळेस तो विद्यार्थी त्या ठिकाणी बोलत असतो, मुख्याध्यापिका आणि ते शिक्षक दोघंही बोलत असतात, त्याच वेळेस हा विद्यार्थी तू मला मुद्दामून 9वीच्या विज्ञान आणि गणित विषयात नापास केलंस, तुझ्यामुळं माझं 1 वर्ष वायाला गेलंय, मी तुला जिवंत सोडणार नाही, आज तुझा गेमच करून टाकतो, अशा प्रकारची विद्यार्थी त्या ठिकाणी त्या शिक्षकाला धमकी देतो. हे शब्द ऐकताच कॅबिनमध्ये शांतता पसरली जाते. कोणी काही समजण्याच्या आत त्या मुलाने त्या कमरेला शर्टाखाली लपलेले एक धारदार चाकू बाहेर काढतो आणि थेट दुसिंग सरांच्या पोटात खुपसला जातो. दुसिंग सर रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळतात. त्याच वेळेस मुख्याध्यापिका मोठ्याने ओरडू लागतात, पण त्या नराधमाने सरळ चाकू मुख्याध्यापिकेवर उभारला. बाहेरून आरडाओरडा ऐकून इतर शिक्षक आणि कर्मचारी कॅबिनकडे धावले, पण त्या मुलाच्या डोक्यात जणू भूत संचारलं होतं. त्याने दाराकडच्या कर्मचाऱ्यावर देखील चाकू गरला आणि म्हणाला की मागे हो, नाहीतर तुला देखील सगळ्यांच्या समोर जिवे मारून टाकेल. जखमी सरांना त्याने आतच कोंडलं आणि चाकू दाखवत तो शाळेच्या आवारातून पसार झाला. जवळपास बराच वेळेस तो शाळेच्या त्या आवारात घुमत होता, हे देखील प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. शाळेत या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या 43 वर्षाच्या विशाल दुसिंग सरांना तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अतिशय रक्तस्राव, अचानक रक्तदाब वाढल्यामुळे डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करणं देखील त्या ठिकाणी कठीण झालं. सध्या दुसिंग सर यांचं व्हेंटिलेटरवर त्यांना ठेवण्यात आलेलं आहे. त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचं देखील सध्या सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे घटनेची माहिती ज्यावेळेस छावणी पोलिसांना कळाली त्यावेळेस प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक जाधव आणि उपनिरीक्षक काकासाहेब नागवे हे ॲक्शन मोडमध्ये आले आणि तात्काळ त्यांनी घटनास्थळ गाठलं. घटनास्थळी गेले. हल्लेखोर मुलगा हा छावणी आणि भावसिंगपुऱ्यातून पडेगावला पळाला असल्याचं पोलिसांना कळालं. पोलिसांच्या तीक्ष्ण नजरेतून तो सुटू शकला नाही. अवघ्या 3 तासाच्या आत पोलिसांनी त्याला गवळीपुऱ्यातून बेड्या ठोकल्या आणि रात्री उशिरा त्याची रवानगी सुधारगृहात देखील करण्यात आली. मित्रांनो, ज्या पद्धतीनं या तपासात नवीन खुलासे समोर आले ते ऐकून तुमचं डोकं देखील चक्रावून जाईल. मित्रांनो, या पोलिसांच्या तपासात जे काही नवीन खुलासे आले ते ऐकून तुमचं डोकं देखील चक्रावून जाईल. यामध्ये पहिली एक धक्कादायक गोष्ट मध्ये या मुलाकडं चाकू कुठून आला हा प्रश्न होता, तर त्याने तो ऑनलाईन ऑर्डर करून मागवला होता. मंगळवारी सकाळी त्याचं कुरिअरने चाकू त्याच्या हातात पडला होता आणि दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास तो थेट शाळेमध्ये पोहोचला आणि त्या ठिकाणी त्याने जे काही केलं होतं ते पूर्ण प्लॅनिंग त्याने अगोदरच केलेली होती. म्हणजे हा जो हल्ला होता तो पूर्ण तयारीनिशी आणि प्लॅनिंग करून करण्यात आलेला होता. दुसरी गोष्ट म्हणजे जो मुलगा होता शिक्षकावर तो रागवला होता ते विशाल दुसिंग सर हे शाळेत केवळ मराठी आणि हिंदी विषय शिकवायचे. त्यांचा किंवा गणित, त्यांचा विज्ञान किंवा गणित विषयाशी किंवा त्यांचे पेपर तपासणी दूरपर्यंत काहीच संबंध नव्हता. केवळ अंधरागातून म्हणजे त्या विद्यार्थ्याला देखील माहिती नव्हती की नेमकं दुसिंग सर काय शिकवतात. केवळ त्याच्या डोक्यात एकच राग होता की दुसिंग सरांनी त्याला नापास केलं. मात्र एका निष्पाप शिक्षकाचा जीव घेण्याचा यामध्ये प्रयत्न झाला.
आता तिसरी धक्कादायक बाब म्हणजे हा मुलगा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचं देखील समोर येत आहे. 2 वर्षापूर्वी देखील त्याने एका मुलाला अशाच प्रकारे चाकूने धमकावलं होतं आणि तो 9वीस नापास झाल्यानंतर एका खाजगी रुग्णालयात मदतनीस म्हणून तो काम करत होता. त्या ठिकाणी देखील त्याची वागणूक, त्याचं जे काही वर्तन होतं हे गुन्हेगारी प्रवृत्तीचंच असल्याचं पोलिसांनी तपासात शोधून काढलंय. आता या संपूर्ण प्रकरणाची भीषणता पाहता तर पोलीस आयुक्त पंकज अतुलकर यांनी एक मोठी माहिती दिली. हा मुलगा जरी तांत्रिकदृष्ट्या अल्पवयीन वाटत असला तरी त्याने केलेले कृत्य अतिशय भयंकर आहे. त्यामुळे त्याला प्रौढ गृहीत धरूनच त्याच्यावर खटला चालवला जाईल अशी विनंती पोलीस न्यायालयाला करणार असल्याचं देखील पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर यांनी सांगितलंय. मात्र लक्षात घ्या, एका चुकीच्या समजातून आणि रागाच्या भरात एका विद्यार्थ्यानं गुरु शिष्यांच्या पवित्र नात्याला काळीमा फासण्याचं काम केलंय. आज विशाल दुशिंग सर हे मृत्यूशी झुंज देत आहे. ईश्वर त्यांना लवकरच बरे करो हीच प्रार्थना करता येईल. मित्रांनो, तुम्हाला यामध्ये काय वाटतं? अशा गुन्हेगारांना कडक शिक्षा झाली पाहिजे की नाही? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच गुन्हेगारी सत्य घटनांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.